नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझे नाव सुवर्णा पंढरनाथ धामणे. केटीएचएम कॉलेज, राज्यशास्त्र विभाग. केटीएचएम ई लर्निंगमध्ये आपलं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्याख्यानात आपण मानवी मूल्य आणि मानवी हक्क या विषयाअंतर्गत कर्तव्य या घटकांचा अभ्यास करणार आहोत. कर्तव्य समजून घेताना आपण त्याचा अर्थ, त्याचे स्वरूप जाणून घेणार आहोत. यासोबतच कर्तव्याचे जे विविध प्रकार आहेत, ते देखील आपल्याला बघायचे आहेत. आणि याशिवाय जागतिक पातळीवर एक घोषणापत्र जे आहे, जे कर्तव्याच्या संदर्भात मांडलं गेलेलं आहे, त्यामध्ये मानवी अधिकारांच्या रक्षकांना दिलेले अधिकार आणि संरक्षण काय आहे, ते आपल्याला जाणून घ्यायचे आहे. तत्पूर्वी मागील व्याख्यानामध्ये आपण काय शिकलो? तर थोडक्यात आढावा घेऊया. मागील व्याख्यानामध्ये आपण अधिकार ही संकल्पना बघितली होती. यामध्ये अधिकाराचा अर्थ, त्याचे स्वरूप, त्याचा एक व्याख्या काय आहेत, त्या जाणून घेतल्या होत्या. त्यासोबतच अधिकारांचे विविध प्रकार बघितले होते. हे अधिकार जे आहेत, हे हक्क, दावा म्हणून आपण कशी त्याची मागणी करत असतो आणि या मागणीसोबतच राज्याची, देशाची एक भूमिका असते, की ज्याच्यामध्ये आपल्या नागरिकांना अधिकार द्यायचे आहेत, मात्र अधिकारांचा उपभोग घेता यावा, यासाठी त्यांना सक्षम पण करायचं आहे. आणि म्हणूनच मानवाधिकारांचा प्रसार होणं गरजेचं आहे. त्यांचं संरक्षण आणि संवर्धन होणं गरजेचं आहे. मग त्या दृष्टीने मानवाधिकारचं शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीला मिळणं फार आवश्यक आहे. आणि मग त्याच अनुषंगाने अधिकाराची संकल्पना मनुष्य विकासासाठी, त्याच्या आत्मविकासासाठी किती गरजेची आहे, ते आपण पाहिलं होतं. आजच्या व्याख्यानामध्ये आपण कर्तव्य या घटकांचा अभ्यास करणार आहोत. तर सुरुवातीला कर्तव्य म्हणजे काय किंवा त्याचं स्वरूप कसं असतं ते समजून घेऊयात. त्या अगोदर कर्तव्य घटक शिकताना त्यातून आपलं कोणतं उद्दिष्ट साध्य होणार आहे ते बघूयात. बघा, कर्तव्य जे आहेत त्याचा अर्थ आपल्याला याच्यातनं कळणार आहे, त्याचं स्वरूप आपल्याला जाणून घेता येईल. आणि मग मुळातच कर्तव्य संकल्पना ही मानवी अधिकारांना कशी पूरक ठरते ते सुद्धा समजून घेता येईल. म्हणजे जिथे अधिकारांची आपण मागणी करतो आहोत किंवा अधिकारांसाठी संघर्ष करतो आहोत, पण त्या अधिकारासोबतच कर्तव्याची भूमिका सुद्धा येत असते. तर मग त्यांचे परस्पर संबंध याच्यामध्ये आपल्याला तपासून बघता येते. कर्तव्य ही संकल्पना बघताना पहिल्यांदा आपल्याला जाणवतं, की अगोदरचा जो आपण मागच्या व्याख्यानामध्ये घटक अभ्यासला होता, म्हणजे अधिकार. तर अधिकार आणि कर्तव्य जे आहे, ते परस्परपूरक आहे. आणि यांच्यातला परस्परपूरकपणा काय आहे? तर जेव्हा आपण अपेक्षा करतो, की एखाद्या व्यक्तीला तिच्या अधिकारांचा उपभोग घेता यावा, तिच्या अधिकारांना संरक्षण मिळावं, तर अशा वेळी इतरांनी म्हणजे समाजाने कर्तव्याच्या भूमिकेत राहणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी इतर व्यक्ती किंवा इतर समाज हा अधिकाराच्या भूमिकेमध्ये असतो, तेव्हा आपण कर्तव्याच्या भूमिकेमध्ये राहणं गरजेचं आहे. तरच आपण अधिकार आणि कर्तव्य जे आहेत, यांना परस्पर पूरकपणे त्याचा उपभोग जो आहे तो घेऊ शकतो. मग आता मुळातच मला जर माझ्या अधिकारांचा उपभोग घ्यायचा असेल, तर काय करता येईल? म्हणजे मी नेमकं काय कर्तव्य करावं? हा प्रश्न तिथे येतोच. मग आता बघा, राज्य असतील, कायदे असतील, यांची निर्मितीच का केलेली आहे? तर आपल्या अधिकारांचं संरक्षण व्हावं, आपल्याला प्रत्येक व्यक्तीला तिचा विकास जो आहे तो साध्य करता यावा. मग अशा वेळी त्या राज्याने निर्माण केलेल्या कायद्यांचं किंवा त्या शासनांचं, नियमांचं आपण जर पालन केलं, तर एक प्रकारे आपण कर्तव्याच्याच भूमिकेमध्ये वावरत असतो. तर त्यावेळी आपण नकळतपणे इतरांच्या अधिकारांनाही संरक्षण देतो आणि इतरांच्या माध्यमातून आपल्या अधिकारांना सुद्धा संरक्षण मिळतं. म्हणजे थोडक्यात काय, की तुम्हाला सक्षमपणे तुमचा अधिकार उपभोगता यायचा असेल, तर कर्तव्य आवश्यक आहे. जसे अधिकार निरंकुश राहत नाही, तर त्याला कारण हे आहे, की अधिकारासोबतच कर्तव्य सुद्धा येतात. त्यांना आपण टाळू शकत नाही. मग आता कर्तव्य म्हणजे काय? तर जिथे नीतिमत्ता आणि कायदा यांच्याद्वारे व्यक्तीवर एखादी कृती करणं किंवा न करणं अशा स्वरूपाची बंधनं टाकलेली असतात. कौटिल्याच्या भाषेत म्हटलं तर कौटिल्याने कर्तव्य म्हणजे काय? तर स्वधर्म. हे धर्माच्या अनुषंगाने कर्म करणं गरजेचं आहे. शांती पर्वामध्ये सुद्धा भीष्माने जी संकल्पना मांडलेली आहे. आता धर्म म्हणजे इथे आपण कर्तव्याच्या स्वरूपात बघणार आहोत. धर्म म्हणजे काय? तर व्यक्तीने अशा स्वरूपाचं आचरण करावं, की ज्या स्वरूपाचं आचरण इतरांनी आपल्याशी करावं असं आपल्याला वाटतं. म्हणजे आपल्याशी जर आपल्यावर कोणी अन्याय करू नये, आपल्याला असं वाटत असेल किंवा आपल्यासोबत कोणी गैरवर्तन करू नये, आपल्याशी कोणी चुकीचं वागू नये, असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपणही त्याच पद्धतीचं वर्तन इतरांसोबत केलं पाहिजे. ते दुसऱ्यांच्या अधिकारांचं हनन करताना आपल्या अधिकारांचं हनन होणं आपल्याला आवडेल का? हा प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे.
तेव्हा नेमक्या अर्थाने कळतं, की कर्तव्य म्हणजे काय? तर जिथे हितकारक, न्याय आणि इष्ट परिस्थिती असेल, अशा स्वरूपाच्या कृती करणं आणि ज्या अन्यायकारक आहे, अनिष्ट आहेत किंवा अ, त्याला आपण असं म्हणूया, की हितकारक नाही आहेत, अहितकारक आहेत, तर अशा गोष्टी आपण न करणं म्हणजेच कर्तव्य आहे. मग कर्तव्य हे फक्त व्यक्तीसाठी आहे का? तर नाही. जिथे आपण फक्त नागरिकांच्या अनुषंगाने कर्तव्याची भूमिका तपासून बघत असतो, तर सोबतच आपल्याला राज्याची सुद्धा काही कर्तव्य, अधिकार आहेत ते बघणं गरजेचं आहे. तर अशा वेळी नागरिकांना जशी अधिकारासोबत कर्तव्य येतात, तशाच पद्धतीने आज राज्याचं जे काही व्यास आहे किंवा जे काही कार्यक्षेत्र आहे, ते इतकं विस्तारलेलं आहे, की व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत राज्याचा सहभाग हा व्यक्तीच्या जीवनामध्ये दिसून येतो. मग अशा वेळी राज्यांना सुद्धा अधिकार आहेत आणि त्या अधिकारांसोबत राज्यांना सुद्धा काही कर्तव्य येतात, ज्या माध्यमातनं ते नागरिकांच्या विकासासाठी त्यांचा जो काही हेतू आहे, तो साध्य करण्यासाठी एक प्रकारे सहकार्यच करत असतात. म्हणजे आजच्या मितीला आपण राज्य आणि व्यक्ती या दोघांसाठीही कर्तव्याची भूमिका जी आहे, ती तपासून बघू शकतो. त्याशिवाय आज विविध देशांमध्ये संविधानांच्या माध्यमातनं, घटनेच्या माध्यमातून जसं मूलभूत अधिकारांना मानवी अधिकारांचं अधिष्ठान देण्यात आलेलं आहे किंवा मानवी अधिकारांच्या अनुषंगाने त्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यासोबतच मूलभूत कर्तव्याचा सुद्धा आता घटनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे व्यक्तीने मूलभूत अधिकारांचंही पालन करावं आणि दुसऱ्या बाजूला देशाप्रती, व्यक्तीप्रती, समाजाप्रती आपल्या कर्तव्याचं पालन करणं सुद्धा आवश्यक आहे. आता भलेही काही ठिकाणी या संदर्भात बंधनं नाहीयेत. किंवा मूलभूत अधिकारांना न्यायालयीन संरक्षण आहे. कर्तव्यांना नाहीये. म्हणजे बरेच कर्तव्य अशी आहेत, की ती करणं चांगलं आहे. हे मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे किंवा समाजाला माहिती आहे. पण त्या कर्तव्याचं पालन जर केलं नाही, तर तुमच्यावर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई होत नाही किंवा तुम्ही त्याला बांधील नाही आहात. याशिवाय हक्क आणि कर्तव्य जे आहेत, हे एकमेकांना जसे परस्पर पूरक आहेत, तसेच ते एकमेकांवर नियंत्रण पण ठेवतात. समजा आपण फक्त अधिकारांनाच महत्त्व दिलं तर काय होईल? अराजकता निर्माण होईल आणि हळू अधिकाराची संकल्पनाच संपुष्टात येऊन जाईल. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण कर्तव्यावर भर दिला आणि अधिकाराला बाजूला ठेवलं, तर मग अशा वेळी काय होईल? तर राजकीय ज्या काही संस्था आहेत, त्यांचं महत्त्व वाढेल, त्यांची निरंकुशता वाढेल आणि मग अशा राज्यामध्ये व्यक्तीचे अधिकार कुंठित होतील किंवा व्यक्ती विकासाला अनेक अडथळे निर्माण होतील. ते या दृष्टीने पाहिलं तर अधिकार आणि कर्तव्य या दोन्हीही संकल्पना एकत्रित वावरतात आणि एकमेकांना जशा त्या परस्परपूरक आहेत, तसंच त्या एकमेकांना नियंत्रित सुद्धा करत असतात. याशिवाय कर्तव्याची भूमिका तपासताना आपल्याला आणखीन एक जाणवेल, की कर्तव्य आणि जबाबदारी ज्या आहेत, त्या भिन्न स्वरूपाच्या आहेत. कर्तव्य, दायित्व, बंधनं, जबाबदारी यासारख्या गोष्टी किंवा यासारखे जे शब्द आहेत, ते आपण एकाच अर्थाने वापरत असतो. पण त्यांचा पूर्णतः अर्थ एकसारखा नाही. त्यांच्यामध्ये वेगळेपण आहे. जसं की जबाबदारी म्हटलं, तर हे एक याच्यामध्ये तुम्ही ती कर्तव्य पार पाडली पाहिजेत किंवा त्या अनुषंगाने वागलंच पाहिजे, याची खूप जबाबदारी किंवा बंधनं येतात अशातला भाग नाहीये किंवा त्याच्यामध्ये तुमचा व्यक्तिगत निर्णयाचा समावेश असू शकतो. पण कर्तव्याचा भाग म्हटला, तर कर्तव्य हे स्थिती, दर्जा आणि भूमिकेशी संबंधित आहे. तसं अधिकारांना आपण जबाबदारीशी क्वचितच जोडतो, पण अधिकारांना कर्तव्याशी मात्र आपल्याला जोडावंच लागतं. म्हणजे अधिकार जसा तुम्ही उपभोग घेत जातात, त्यासोबतच तुमच्या स्थितीनुसार, दर्जानुसार, भूमिकेनुसार तुम्हाला ती कृती करावी लागते. की उदाहरणार्थ जर तुम्हाला कर्तव्य पालन करायचं आहे, तर अशा वेळी तुमच्या अधिकाराची भूमिका राबवतानाच तुम्हाला ती कर्तव्य पालन करता येणार आहे. जसं उदाहरणार्थ आपण म्हटलं, की आजच्या मितीला मूलभूत अधिकार म्हणून तुम्हाला सभा घेण्याचा अधिकार आहे. मग अशा वेळी तुमचं कर्तव्य काय आहे, की ती सभा शांततेने पार पाडली पाहिजे. त्या सभेमध्ये शांतता, सुव्यवस्था राहिली पाहिजे. ते समाजात मूलभूत अधिकाराचा वापर करताना, व्यक्ती विकासाचा विचार करताना, समाज हिताला कोणत्याही प्रकारची बाधा पोहोचणार नाही, हा आपल्या कर्तव्याचा भाग येतो. आणि तिथे जबाबदारीचा विषय म्हटला, तर त्याच्यासाठी बऱ्याचदा आपण बांधील राहत नाही. तिथे आपल्या व्यक्ती निर्णयाचा परिणाम होत असतो. उदाहरणार्थ बघा, की 2 मित्र आहेत आणि त्या दोन्ही मित्रांना म्हणजे एकाचं लग्न आहे आणि त्याने दुसऱ्याला आमंत्रण दिलं, की "तू माझ्या लग्नाला ये." पण जर तो दुसरा मित्र त्या लग्नाला गेला नाही, तर एक जबाबदारी आहे, की मित्र म्हणून त्याने त्या लग्नाला जायला पाहिजे होतं. पण तो गेला नाही. मग त्या मित्राचं लग्न थांबलं का? म्हणजे एक अर्थ इथे असा होतो, की कदाचित काही कारणास्तव तो तिथे पोहोचू शकला नाही. म्हणजे त्याने त्याच्या जबाबदारीचं पालन केलं नाही. मित्र म्हणून त्याने जाणं गरजेचं होतं. तो गेला नाही.
पण याच्या अर्थाने त्या व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं नाही. म्हणजे त्याचं लग्न नाही थांबलं तिथे. आणि तेच उदाहरण आपण दुसऱ्या कर्तव्याच्या स्वरूपात बघितलं, तर आज प्रत्येक व्यक्तीला उदरनिर्वाह करण्याचा अधिकार आहे. स्वतःच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याचा अधिकार आहे. म्हणजे मुळात काय? काम मिळवण्याचा अधिकार आहे. पण या काम मिळवण्यासोबतच जिथे तुम्ही काम करताय, तिथे तुम्ही प्रामाणिकपणे काम कराल का? म्हणजे तुमच्या आवडीचं काम असो किंवा तुमच्या नावडतीचं काम ते असेल. पण तरीही तुमचा जर तिथे उदरनिर्वाह करणं अपेक्षित असेल, तुम्हाला जर त्या कामाचा मोबदला पाहिजे असेल, तर तुम्हाला ते काम कर्तव्य म्हणून करावंच लागेल. इथे तुम्ही टाळू शकत नाही त्या कामाला. कारण तुम्ही काम टाळलं, तर तुमच्या अधिकारांवर त्याचा परिणाम होणार आहे. सो अशा पद्धतीमध्ये कर्तव्य आणि जबाबदारी याचं वेगळेपण जे आहे, ते आपण इथे मांडू शकतो. त्याच्यानंतर कर्तव्य जी आहेत, ती नैतिक स्वरूपाची असतात. म्हणजे आपल्याला चांगलं म्हणूनच ती कामं करायची आहेत. आणि नैतिक स्वरूपाच्या अनुषंगाने बघितलं, तर जी काही नीतिमूल्य आपण मानवी मूल्यांमध्ये शिकतो आहोत, मग ती व्यक्ती संबंधित असतील किंवा समाजाशी संबंधित असतील. तर अशा वेळी आपल्याला जी काही मानकं आपल्या समाजात आहे, जी काही विभिन्नता असेल, जे काही वेगळेपण आहे, त्या वेगळेपणामध्ये आपल्या मूल्यांवर आधारित आपल्याला जीवन जगायचं आहे आणि मग त्यावेळी आपल्या समाजाच्या अनुषंगाने पुन्हा आपल्याला आपल्या कर्तव्याचं पालन करायचं आहे. मग नैतिक स्वरूपाचे असतात म्हणजे काय? तर इथे आपण एक साधंसं उदाहरण घेऊ शकतो, की बघा व्यक्तीने खोटं बोलू नये अशा प्रकारची आपण एक नैतिकता मांडतो, की कोणीही एकमेकांशी खोटं बोलू नये. मग आता खोटं बोलू नये ही गोष्ट अशी आहे, की याच्यामध्ये जबाबदारी पण येते. खोटं बोलू नये. पण आता प्रत्येक वेळी व्यक्ती खरंच खऱ्याची साथ धरणार आहे किंवा सत्याने म्हणणार आहे का? जर तिच्या जीवनावर काही परिणाम होत असेल किंवा काही तिचं नुकसान होणार असेल, तर अशा वेळी ती खोटं पण बोलू शकते. म्हणजे त्यावेळी ती जी नैतिकता आहे, ती तिची खरे बोलण्यापासून खोटे बोलण्याकडे वळते. कारण तिला माहिती आहे, की याचे काहीतरी विपरीत परिणाम आपल्यावर होऊ शकतात. म्हणजे अशा वेळी व्यक्तीच्या त्या कर्तव्यांना नैतिक कर्तव्य जे आहे, त्याला थोडं जबाबदारीचं स्वरूप पार पडतं आणि अशा वेळी व्यक्तीने त्याचं पालनच केलं पाहिजे, अशातला भाग नाही. कारण त्याच्या त्या कृतीमुळे कोणाच्याही अधिकारांचं उल्लंघन होणार नाहीये किंवा कोणालाही हानी होणार नाही आहे. मग त्याची जबाबदारीच ही बनते आहे, की काय खरं, काय खोटं या भानगडीत न पडता कोणालाही त्रास होता कामा नये. मग आता नैतिक आणि कायदेशीर स्वरूपामध्ये मग या कर्तव्याच्या भूमिका आपण बघितल्या, तर चांगुलपणाच्या अनुषंगाने तुम्हाला कर्तव्य तर करायचंच आहे. शिवाय कायद्यानुसार आता आपण राजकीय प्राणी आहोत. ते अरिस्टॉटलच्या भाषेत म्हटलं तर आपण राजकीय प्राणी आहोत आणि मग व्यक्तीने या राज्य संस्थेच्या सावलीत राहत असताना त्यांनी बनवलेले कायदे यांचं पालन करणं बंधनकारक होतं आणि हीच त्यांच्यासाठी नैतिकता आहे. जर त्या कायद्यांचं त्यांनी उल्लंघन केलं, तर त्या संदर्भात त्यांना शिक्षा होऊ शकते किंवा त्यांच्याच जीवनावर, त्यांच्याच अधिकारांवर त्याचे परिणाम होऊ शकतात. म्हणून आत्ताचं जे काही जीवन आपण जगतो आहोत आधुनिक काळामध्ये, त्याच्यामध्ये कायदेशीर स्वरूपात कर्तव्यांचं पालन करणं अपेक्षित आहे आणि मग त्याला नैतिकतेच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण आत्मसात केलं पाहिजे. अशा स्वरूपात आपल्या गरजांच्या परिपूर्तीमधूनच या कर्तव्याची उत्पत्ती जी आहे ती होत असते. म्हणजे जिथे आपण नैतिकता, कायदे या अनुषंगाने कर्तव्य पालनाला महत्त्व देतोय, तर तिथे आपली गरज निर्माण होते. म्हणजे आपल्याला जे अधिकार मिळालेले आहेत समतेचे, स्वातंत्र्याचे, जगण्याचे किंवा न्यायालयीन जे काही कारवाई आहे ते करण्याचे असेल किंवा एक न्यायालयीन उपाययोजना जी आहे, त्याचे जे काही आपल्याला अधिकार मिळालेले आहेत, तर हे सगळं जर आपल्याला आत्मसात करायचं असेल, तर ते आपल्या गरजाच्या परिपूर्तीतनंच निर्माण होत आहेत. म्हणजे या अधिकारांचा उपभोग घेण्यासाठी नकळतपणे आपल्याला कर्तव्याची भूमिका राबवावी लागते. मग इथे आपल्याला हिंसाचार करणं असेल, भ्रष्टाचार करणं असेल, या ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत, या गोष्टींपासून आपल्याला दूर राहावं लागतं. म्हणजे कर्तव्याची जी काही परिस्थिती आहे, ती खरं तर या गरजांमधूनच निर्माण होत असते. मग इथे आपल्याला लक्षात येईल, की जो आपला अधिकार आहे, तो काय आहे? हक्क आहे, दावा आहे. म्हणजे तुम्ही अधिकारांची मागणी करतात, त्यासोबतच मग तुम्ही कर्तव्याची अपेक्षा सुद्धा करत असतात. मग भले तुम्ही अधिकाराच्या भूमिकेत राहा, समाज कर्तव्याच्या भूमिकेत येईल किंवा समाज अधिकाराच्या भूमिकेत राहील आणि व्यक्ती कर्तव्याच्या भूमिकेत येईल. जी काही परिस्थिती आहे, ज्या काही त्याच्या स्थिती, दर्जा, भूमिका असतील, त्याच्यानुसार कर्तव्याचं स्वरूप आपल्याला बदलताना दिसून येतं. आणि म्हणूनच अधिकार एक मागणी दावा आहे, तर कर्तव्य एक अपेक्षा आहे, जी आपण इतरांकडनं करत असतो. म्हणजे जो अधिकारधारक आहे, तो कर्तव्यधारकांकडनं ती अपेक्षा करत असतो. त्यानंतर मानवी मूल्यामध्ये आपण पुढचा भाग बघणार आहोत, की कर्तव्याचे विविध प्रकार कोणकोणते आहेत. तर सुरुवातीला कर्तव्याचे प्रकार बघण्या अगोदर हे प्रकार शिकल्यानंतर आपली कोणती उद्दिष्ट साध्य होणार आहेत ते बघूया.
सुरुवातीला त्याचे विविध प्रकार काय आहेत ते समजून येतील आणि या विविध प्रकारांच्या माध्यमातून व्यक्तीच्या कृतीचं मूल्यमापन आपल्याला करता येईल. हे प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्तव्याचं योग्य पद्धतीने निर्वाहन करत आहे का नाही? म्हणजे तुम्ही व्यक्तिगत सुद्धा परीक्षण करू शकतात आणि समाजातल्या इतर व्यक्तीचं सुद्धा अवलोकन यामध्ये करू शकतात. मग कर्तव्य म्हणून प्रकार कोणकोणते आहेत? बघा, नैसर्गिक आणि अधिग्रहित कर्तव्य, सकारात्मक आणि नकारात्मक कर्तव्य, परिपूर्ण आणि अपूर्ण कर्तव्य, राजकीय कर्तव्य, सकृतदर्शनी आणि कर्तव्य म्हणून मानलेल्या इतर बाबी. तर हे जे विविध प्रकार आहेत, हे आपण एक-एक करून आता समजून घेणार आहोत. पहिलं कर्तव्य आहे नैसर्गिक कर्तव्य. त्याला नैतिक कर्तव्य म्हणून सुद्धा आपण बघू शकतो. नैसर्गिक कर्तव्य अशी कर्तव्य असतात, की कोणत्याही समाजाने, संस्थेने किंवा कोणत्याही समुदायाने तुम्हाला आदेश दिलेला नसतो किंवा निर्देश दिलेला नसतो, की तुम्ही कसं वागलं पाहिजे. मुळातच व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून आपण कसं आचरण केलं पाहिजे, हे आपल्याला माहीत असतं. ते जिथे आपण म्हणतो ना, की व्यक्ती जन्मतः स्वतंत्र असतो का? कारण तो स्वतःची विचारशक्ती राखतो, स्वतःची त्याची विवेकबुद्धी आहे आणि त्याला माहिती आहे, की कोणत्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने आचरण करायचं. मग भलेही तो चांगुलपणाने आचरण करेल किंवा स्वार्थ भावनेने आचरण करेल. त्याच्या प्रत्येक कृतीमागे काही ना काही उद्दिष्ट असतात आणि म्हणूनच जेव्हा व्यक्ती नकळतपणे अशा कर्तव्याचं पालन करत असते, तर त्याचे निर्देश समाज, गट, संस्था यांच्याकडनं झालेले नसतात. माणूस म्हणूनच तो त्या कृतींचं अवलंबन जे आहे ते करत असतो. त्याच्यानंतर बघा, की प्रत्येक व्यक्ती जी आहे, ती स्वतःच्या इच्छेने त्या कर्तव्याचा अवलंब करत असते. तिला कोणीही तिथे फोर्स करत नाही. म्हणजे नकळत माणूस म्हणून काय चांगलं आहे किंवा कोणती कृती योग्य आहे, हे प्रत्येक व्यक्तीला माहीत असतं. जसं की इतरांना दुखापत न करणे, वडीलधाऱ्यांचा आदर करणे, सत्याची बाजू घेणे, न्यायाची बाजू घेणे, आहे ना? म्हणजे जेवढ्या पण काही चुकीच्या वस्तू असतील, गोष्टी असतील, त्या करू नये. हे प्रत्येक व्यक्तीला माहीत असतं. पण आता असं आहे की इथे त्यांच्यावर बंधनं नाहीयेत. याचं त्यांनी पालन केलंच पाहिजे. यासाठी कोणत्याही प्रकारचं कायदेशीर बंधन नाही. हा व्यक्तीच्या विचारांचा किंवा विचारशक्तीचा भाग आहे, की त्यांनी कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं किंवा त्यांनी त्यांच्या विचारांना कशा पद्धतीने आकार द्यायचा. पुढचा प्रकार याच्यामध्ये आपण बघणार आहोत, तो म्हणजे अधिग्रहित कर्तव्य. आता अधिग्रहित कर्तव्य म्हणजे काय? की व्यक्ती अशा काही कृती करते किंवा त्याचे इतर समाजातल्या इतर घटकांशी किंवा नातेवाईकांशी अशा स्वरूपाचे संबंध असतात, की ज्याच्या माध्यमातून व्यक्तीने जबाबदारी स्वीकारलेली असते, की व्यक्तीने स्वतःहून त्या कर्तव्यांना अधिग्रहित केलेलं असतं, स्वीकारलेलं असतं. मग हे अधिग्रहित कर्तव्य कायदेशीर स्वरूपाची पण असतात आणि विशेष संबंधातून सुद्धा निर्माण झालेले असतात. कायदेशीर स्वरूपाचे म्हणजे काय? तर जसं सांगितलं, की आधुनिक काळामध्ये आपण राज्य संस्थेत राहतो. आपण कोणत्या ना कोणत्या देशाचे नागरिक आहोत आणि मग नागरिक म्हणून त्या देशातील कायद्यांचं पालन करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि मग हे पालन करताना आपल्याला कर्तव्याचं सुद्धा ग्रहण करावंच लागतं. कारण त्या समाजात राहताना तुम्ही जेव्हा तुमच्या मूलभूत अधिकारांचा उपभोग घेता, त्याच वेळी समाजातल्या इतर घटकांना हानी होऊ नये हे तुमचं तिथे कर्तव्य असतं. आणि जर ते तुम्ही पाळलं नाही किंवा त्याच्यामुळे इतर व्यक्तींना, समाजाला हानी झाली, तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. आणि दुसरं, की काही विशेष संबंधातून हे तयार होतात. जसं की मुलांची एक आपण जबाबदारी मानतो, की त्यांनी वृद्ध आई-वडिलांना सांभाळलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. किंवा डॉक्टरांकडनं आपण अपेक्षा करतो, की त्यांच्यासमोर येणारा रुग्ण हा श्रीमंत असो, गरीब असो, कोणीही असो. त्यांचं काम काय आहे? त्या रुग्णांना सेवा देणं, त्यांना आजारातून बरं करणं. त्याचबरोबर एखादा वकील असेल, तर आपण त्याच्याकडनं अपेक्षा करतो, की त्याच्याकडे जो पक्षकार येतो आहे, तर याने न्यायपूर्ण पद्धतीने त्याला न्याय मिळवून देणं. कारण याने जर त्याच्या कामामध्ये, त्याच्या कृतीमध्ये कर्तव्य बाजूला ठेवलीत, तर त्या व्यक्तीला मिळणारा न्याय हा एकतर मिळणार नाही किंवा तो विलंबकारी असू शकतो. आणि विलंबकारी न्याय असला, की एक प्रकारे आपण न्यायाला नकारच दिला, अशी स्थिती निर्माण होते. म्हणजे थोडक्यात काय, की तुम्ही जे काही कौशल्य आत्मसात केलेलं आहे, जे काही शिक्षण आत्मसात केलेलं आहे किंवा जे काही कौटुंबिक, सामाजिक आणि व्यावसायिक पातळीवर इतरांसोबत तुमचे जे काही संबंध तयार होतात, त्यावेळी तुम्ही नकळतपणे इतरांची जबाबदारी तिथे घेत असतात. म्हणजे कामाच्या ठिकाणी सुद्धा आपण कामाची ॲडजस्टमेंट करतो एखाद्याच्या. आपल्या कामाची दुसरं कोणतरी करतो किंवा त्या दुसऱ्या व्यक्तीच्या कामाची ॲडजस्टमेंट आपण करत असतो. तर ही एक प्रकारे काय आहे, जबाबदारीचा एक भाव आहे, जो या अधिग्रहित कर्तव्याच्या माध्यमातून आपण निश्चित करू शकतो. यानंतरचं पुढचं कर्तव्य येतं, सकारात्मक आणि नकारात्मक कर्तव्य. आता सकारात्मक कर्तव्य जे आहे, ते व्यक्तीला चांगलं कार्य करण्यास प्रवृत्त करतात.
म्हणजे जे काही वैधानिक कर्तव्य आहेत, ज्याच्यामुळे व्यक्ती, समाज, राज्य किंवा इतर जे घटक आहेत, ते प्रभावित होणार नाही किंवा त्यांच्या अधिकारांचं उल्लंघन होणार नाही. तर अशा स्वरूपाची सकारात्मक कार्य व्यक्तीने करावीत, ही अपेक्षा केली जाते. मग याच्यामध्ये अ, शासन कार्यामध्ये मदत करणं असू शकतं किंवा जे काही ज्या समाजामध्ये तुम्ही राहताय, जसं रहदारीच्या नियमांचं पालन करणं, वेळेमध्ये कर भरणं, यासारख्या कृती करणं काय आहे, तर तुमच्यासाठी सकारात्मक कर्तव्याचा तो भाग आहे. आणि दुसरं म्हणजे नकारात्मक कर्तव्य. तर ज्या गोष्टी अपायकारक आहे, ज्याच्यामुळे समाजाला, व्यक्तीला, राज्याला किंवा इतर घटकांना अन्याय होऊ शकतो, तर अशा कृतींसाठी व्यक्तींवर निर्बंध लादले जातात किंवा ते करण्यापासून त्यांना परावृत्त केलं पाहिजे. म्हणजे मुळात व्यक्तीने काय करू नये, या संदर्भामध्ये राज्याकडनं जी काही बंधनं लावली जातात, त्यांना आपण नकारात्मक कर्तव्य असं म्हणत असतो. पुढचं कर्तव्य याच्यामध्ये येतं परिपूर्ण आणि अपूर्ण कर्तव्य. संकल्पना थोडी किचकट आहे, पण तरीही परिपूर्ण कर्तव्य म्हणजे काय? तर निर्धारित केलेल्या ध्येयानुसार उद्भवणाऱ्या जबाबदाऱ्यांचं पालन व्यक्तीने कायम करणं अपेक्षित आहे. खरं तर परिपूर्ण आणि अपूर्ण जे कर्तव्य आहे, ते सकारात्मक आणि नकारात्मक अशाच दृष्टीने मांडलं जातं. पण विद्वानांच्या मते त्यांच्यामध्ये सुद्धा फरक आहे. मग तो फरक असा, की परिपूर्ण कर्तव्य म्हणजे काय? तर ज्यावेळी माणूस म्हणून तुम्ही एक पुढचं उद्दिष्ट ठरवतात, एक ध्येय ठरवतात किंवा तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय काम करायचं आहे, काय साध्य करायचं आहे. मग ते करताना नकळत तुम्हाला हेही माहिती असतं, की ते कोणत्या पद्धतीने करायचं. जे काम करताना किंवा ते ध्येय साध्य करताना नकळत तुमच्यावर एक जबाबदारी निर्माण होते, की त्याच्यामुळे इतरांना कोणत्याही प्रकारची हानी होता कामा नये. तुम्ही मुद्दाम कोणाला तिथे त्रास देऊ शकत नाही. कोणतंही काम करणं असेल त्याच्यामध्ये. मग साधं आपण म्हटलं, की तुम्हाला वाहतुकीचे नियम पालन करूनच तुम्हाला गाडी चालवायची आहे. मग त्या दृष्टीने नुसतं गाडी चालवायची आहे, याच गोष्टीला तुम्ही महत्त्व देता का? तुम्हाला माहिती आहे, की गाडी चालवायचं म्हटलं, की तुम्हाला रस्त्याचे सगळे नियम माहिती असले पाहिजेत. वाहतुकीचे, रहदारीचे नियम जर तुम्हाला माहिती असतील, तर तुमच्यामुळे कोणालाही हानी होणार नाही. म्हणजे या एक, की मी माझं काहीतरी निवड करतो आहे किंवा मी कोणतं तरी माझं स्वातंत्र्य उपभोगायला चाललेलो आहोत. पण ते करताना मला कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे, याची जेव्हा आपल्याला जाणीव असते, त्यालाच आपण परिपूर्ण कर्तव्य असं म्हणतो. आणि दुसरं आहे, की अपूर्ण कर्तव्य. आता अपूर्ण कर्तव्य थोडे लवचिक स्वरूपाचं आहे आणि त्याचा खरा हेतू कधीही साध्य होत नाही. म्हणजे मुळातच सुरुवात होते हे काम करण्यासाठी. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर म्हटलं, की एखादी व्यक्ती खूप हुशार आहे, खूप बुद्धिमान आहे. पण जर तिला तिच्या त्या बुद्धिमत्तेचा किंवा त्या हुशारीचा वापर जो आहे, तो ना स्वतःसाठी करता येतोय, ना समाजासाठी करता येतोय. मग समाजाचा एक घटक या नात्याने प्रत्येक व्यक्तीला जसं अधिकार उपभोगण्याचा अधिकार आहे, तसंच स्वतःच्या कर्तव्याचं पालन करणं सुद्धा गरजेचं आहे. पण बऱ्याचदा व्यक्ती काय होतं, स्वार्थी स्वरूपामध्ये विचार करते, स्वतःच्या अधिकारांचा विचार करते, पण स्वतःच्या कर्तव्याचा विचार करत नाही. म्हणजे इथे काय होतं, की तो फक्त स्वतःच्या कृतीला महत्त्व देतोय पुन्हा, परिणामांना महत्त्व देत नाही आणि म्हणूनच ही कर्तव्य अपूर्ण स्वरूपामध्ये राहतात. पुढचं कर्तव्य आपल्याला बघायचं आहे, ते म्हणजे राजकीय कर्तव्य. एक नागरिक म्हणून आपल्या राज्याविषयीची जी काही कर्तव्य आहे, ती आजच्या मितीला जर आपण पालन केली, तर आपल्याला एक शांत आणि सुव्यवस्थित असा समाज प्राप्त होतो. म्हणजे ही फक्त राज्याची जबाबदारी नाहीये. समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राहिली पाहिजे. तर मुळात व्यक्ती म्हणून आपण सुद्धा त्या शांततेला आणि सुव्यवस्थेला जबाबदार असतो. मग त्या अनुषंगाने व्यक्तीच्या काही भूमिका आहेत, त्या भूमिकांचं पालन जर नागरिकांनी केलं, तर आपण राजकीय कर्तव्याची पूर्तता करत असतो. जसं की राजनिष्ठा, राजआज्ञा पालन. म्हणजेच ज्या देशामध्ये तुम्ही राहत आहात, त्या देशाविषयी निष्ठा असणं गरजेचं आहे. त्या देशाविषयी तुम्हाला प्रेम असणं गरजेचं आहे. त्या देशामध्ये जे काही कायदे, नियम, शासन प्रस्थापित केलेलं आहे, त्या अनुषंगाने तुम्ही वर्तन करणं गरजेचं आहे. आणि याचा अर्थ असा नाही, की आंधळेपणाने किंवा अंधानुकरण तुम्हाला त्याचं अनुकरण जे आहे ते करायचं आहे. तर मुळातच राजआज्ञा पालन करताना सुद्धा जर तुमच्यासाठी कायदे योग्य असतील, तर त्यांचं पालन करायचं आहे. आपण लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये वावरतो आहोत. मग अशा वेळी एखादा कायदा अन्यायकारक असेल, तर तुम्ही त्याला विरोध करू शकता. त्या कायद्यामध्ये बदल घडवून आणू शकतात. म्हणजे ही सुद्धा एक प्रकारची राजनिष्ठाच झाली. तिथे तुम्ही चुकीच्या गोष्टींना विरोध करताय आणि चांगल्या गोष्टींना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करत आहात. दुसरं म्हणजे व्यक्ती म्हणून, नागरिक म्हणून त्या देशामध्ये वावरत असताना कर भरणं.
कारण कोणतेही शासन पैशाशिवाय चालत नाही आणि या कर भरण्याच्या माध्यमातून जसं तुम्ही राज्याला हातभार लावतात, त्याच पद्धतीने राज्याच्या माध्यमातून जे दुर्बल घटक आहेत, त्यांच्यासाठी ज्या काही योजना निर्माण केल्या जात आहेत किंवा सोयी-सुविधा समाजासाठी निर्माण केल्या जात आहेत, तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा योगदान देत आहात. जे कर भरणं हे एक प्रकारे तुमच्यावरचं बंधन नाही, तर तुमचं या राज्यासाठी, या समाजासाठी असलेलं कर्तव्य आहे. त्यासोबतच मतदान करणं. आता लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये सुयोग्य असा प्रतिनिधी निवडायचा असेल, तर नागरिकांची ती जबाबदारी आहे. मग अशा वेळी मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? ही भूमिका बाजूला ठेवायची आणि एक नागरिक म्हणून मतदानाच्या स्वरूपामध्ये आपण स्वतःची जबाबदारी कशी पार पाडू शकतो किंवा आपलं कर्तव्य किती चोखपणे बजावू शकतो, यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. तिथे नकारात्मक भूमिका न स्वीकारता राज्याच्या दृष्टिकोनातून सकारात्मक दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे. ही सुद्धा आपली एक सकारात्मक कर्तव्याची भूमिका होऊ शकते. त्याच्यानंतर सार्वजनिक पद भूषवणं म्हणजे लोकांचा राजकीय प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग वाढावा यासाठी शासकीय पातळीवर, सामाजिक पातळीवर, राजकीय पातळीवर काही पदं निर्माण केली जातात. मग प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या पात्रतेचा वापर करून, स्वतःच्या कौशल्याचा वापर करून हे सार्वजनिक पद जे आहे ते प्राप्त करू शकतो आणि हे पद प्राप्त केल्यानंतर प्रामाणिकपणे, निष्पक्षपणे स्वतःच्या कामाचं एक प्रकारे कामाची पूर्तता करून तो या आपल्या राजकीय कर्तव्याला परिपूर्ण बनवत असतो. आणि शेवटचं मग याच्यामध्ये बघा न्यायदानाला मदत करणं. आता न्यायस्थिती निर्माण व्हायची असेल, तर आपल्या देशामध्ये ज्या यंत्रणा आहेत, पोलीस यंत्रणा असेल किंवा न्यायालयीन यंत्रणा आहेत, तर याच्यामध्ये व्यक्तींच्या मदतीशिवाय आपण न्यायदानाची जी स्थिती आहे, ती निर्माण करू शकत नाही. मग पोलिसांना सहाय्य करणं असेल किंवा समाजामध्ये काही चुकीचं घडत असेल, तर अशा वेळी जनहित याचिकेचा वापर करणं असेल किंवा त्या संदर्भात खटला दाखल करणं असेल, तर अशा कितीतरी कृती ज्या आहेत, त्या आपण करून या न्यायदानास मदत करू शकतो. पण लोकांना त्या न्यायालयीन प्रक्रिया जी आहे, त्याच्याविषयी फारशी माहिती नसते, खूप खर्चिक असते. तर त्यांना मदत करणं, त्यांना सल्ला देणं, तर या स्वरूपामध्ये सुद्धा आपण ती कर्तव्य म्हणून करू शकतो. त्यानंतर आपल्या देशाचं अखंडत्व जर कायम राहिलं नाही, तर आपल्या स्वातंत्र्याचे, आपल्या अधिकाराचे प्रश्न निर्माण होतील. आपल्या मूलभूत गरजा असतील किंवा आपला विकास असेल, तो साध्य करणं आपल्याला कठीण होतं. त्याच्यामुळे आपल्या देशाच्या अनुषंगाने राजनिष्ठा आपण ठेवली, तर आपल्या अ, देशाची एकात्मता आणि एकता टिकवणं हे सुद्धा नागरिकांच्याच हातामध्ये आहे. मग अशा वेळी हिंसाचारापासून दूर राहणं, अहिंसेला महत्त्व देणं, समोपचाराने राहणं, सहिष्णुता आणि सौजन्याने एकमेकांशी वागणं, बंधुभाव, एकोपा वाढवणं यासारख्या कृती ज्या आहेत, त्या कर्तव्य स्वरूपामध्ये आपल्यासमोर उभ्या राहतात. त्यानंतर सगळ्यात शेवटचं कर्तव्य म्हणजे काय? तर सकृत दर्शनी आणि कर्तव्य म्हणून मानलेल्या इतर बाबी. आता याच्यामध्ये बघा, की बऱ्याचदा विद्वानांचं असं मत आहे, की व्यक्ती कर्तव्याच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर कायदेशीर काही बंधनं नसतात. त्यामुळे लोकं कर्तव्यांचं पालन केव्हा करतात? एक तर त्यांची इच्छा असेल तेव्हा, म्हणजे एक सदिच्छा काहीतरी चांगलं काम करायचं आहे म्हणून किंवा त्यांच्या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी. हे थोडक्यात काय? तर व्यक्ती स्वतःचा फायदा आणि तोटा त्या कर्तव्याचं पालन करताना बघत असते. हे बघा मानवी अधिकाराचं जे काही आपण शिक्षण देतो आहोत किंवा मानवी अधिकारांविषयी जी काही जाणीव निर्माण आपल्याला करायची. पण मानवी हक्कांचं उल्लंघन होत आहे आपल्या समाजामध्ये. मग या मानवी हक्कांचं उल्लंघन होण्याच्या विरोधात आपण काय करू शकतो? मग अशा वेळी व्यक्ती काय करते, की माझा तिथे फायदा असेल तरच मी म्हणेल, की मानवी अधिकारांचं उल्लंघन होत आहे. आणि जर तुमचा फायदा नसेल, तर तुम्ही म्हणतात हा विषय माझ्याशी संबंधित नाही. म्हणजे बऱ्याचदा त्या फायदा आणि तोट्याच्या चौकटीत आपण अडकतो आणि मग कोणत्या मानवी अधिकारांचं उल्लंघन होत असेल, तर कुठे आपण व्यक्त व्हायचं किंवा कुठे व्यक्त व्हायचं नाही, हे सुद्धा त्या फायद्यानुसार किंवा त्या तोट्यानुसार आपण ठरवत असतो. म्हणजे बऱ्याचदा कर्तव्यांपासून आपण दूर का जातो? कारण माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही किंवा त्याच्यातनं मला काहीही फायदा होणार नाही आहे. म्हणून मानवी अधिकाराच्या तत्वज्ञानामध्ये कर्तव्याची सुद्धा जाणीव होणं गरजेचं आहे. भलेही तुमचा त्याच्याशी संबंध नसेल, पण त्या संदर्भामध्ये तुम्ही जागरूक राहणं, त्या संदर्भामध्ये तुम्ही व्यक्त होणं गरजेचं मानलं गेलेलं आहे. जे मुळातच जागतिक पातळीवर एक प्रकारची विकृती आहे. त्याच बघा आधुनिक काळ आहे. तंत्रज्ञानाचा प्रसार झालेला आहे. सोशल मीडियावर आज जग जवळ आलेलं आहे. प्रत्येक व्यक्ती एकमेकांशी आपल्या विचारांची देवाण-घेवाण करू शकते. आपले शिक्षण वगैरे म्हणजे जितकी काही एक आधुनिक विकासाच्या अनुषंगाने आपल्याला ज्या उद्दिष्टांना साध्य करायचं होतं, ती बऱ्यापैकी आपण आज साध्य केलेलं आहे. मग हे करून सुद्धा आपल्या समाजामध्ये एक विकृती दिसून येते. म्हणजे आपण म्हणतो, की शिक्षणाने माणूस, समाज सुसंस्कृत होतो. त्याच्या उलट परिस्थिती समाजात दिसते, की
शिक्षण असून सुद्धा आज समाज सुसंस्कृत होण्याऐवजी काही बाबतींमध्ये किंवा काही घटना अशा घडतात, की जिथे विकृती आपल्याला दिसून येते किंवा मानवी हक्कांचं उल्लंघन दिसून येतं. मग या विकृतींचं आपल्याला निर्मूलन करायचं असेल किंवा जागतिक जे काही आपलं घोषणापत्र आहे मानवी हक्काचं, त्या माध्यमातून जी काही नीतिमूल्य किंवा नैतिकतेची मानकं जी निर्माण केलेली आहेत, ती जर आपल्याला प्रत्यक्षात आणायची असतील किंवा ती जर आपल्याला सुधारायची असेल, तर कर्तव्याचं मूल्य जे आहे, ते योग्य पद्धतीने स्वीकारलं जाणं गरजेचं आहे आणि म्हणूनच सकृतदर्शनी आणि कर्तव्य म्हणून मानलेल्या ज्या इतर बाबी आहेत, त्याच्यामध्ये व्यक्तीने नागरिकत्वाच्या पण पुढे जाऊन म्हणजे स्वतःच्या कर्तव्याची विस्तार कक्षा जी आहे, ती वाढवली पाहिजे आणि मानवी अधिकाराच्या दृष्टिकोनातून त्याचे जे काही कर्तव्य आहे, त्यांचं पालन केलं पाहिजे. आता आपण पुढच्या टप्प्यात बघणार आहोत, की कर्तव्य ही जी संकल्पना आहे, ही आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वीकारली जावी, ज्याच्या माध्यमातून मानवी अधिकारांना आपण आणखीन पाठबळ देऊ शकू किंवा त्यांना आपण आणखी सक्षम करू शकू. मग त्या दृष्टीने जी काही घोषणापत्र निर्माण झालेली आहेत, त्या घोषणापत्रामध्ये अ, विविध एक शीर्षकाच्या नावाखाली प्रत्येकाचं कर्तव्य जे आहे, ते मांडलं गेलेलं आहे. जसं मानवी अधिकाराच्या रक्षकांना दिलेलं अधिकार आणि संरक्षण आपण आजच्या व्याख्यानात बघणार आहोत आणि पुढचे जे काही त्याच्यातले मुद्दे आहेत म्हणजे राज्य, समाज, व्यक्ती, राष्ट्र आणि कर्तव्य, अधिकार यांच्यातले परस्पर संबंध असे विविध मुद्दे त्या अंतर्गत येतात. तर ते आपण पुढच्या व्याख्यानामध्ये बघणार आहोत. तर आजच्या व्याख्यानामध्ये आपण मानवी अधिकारांच्या रक्षकांना कोणते अधिकार आणि संरक्षण दिलेलं आहे ते बघूयात. सुरुवातीला हे उद्दिष्ट म्हणजे या मुद्द्याच्या माध्यमातून आपली कोणती उद्दिष्ट साध्य होणार आहेत, ती आपण बघूयात. पहिलं म्हणजे मानवी अधिकार संरक्षणामध्ये कर्तव्याची काय भूमिका आहे, ती समजून घेता येईल आणि दुसरं म्हणजे मानवी अधिकार संरक्षकांना जे घोषणापत्र दिलेलं आहे, जे संरक्षण दिलेलं आहे, ते सुद्धा जाणून घेता येईल. मग ते कशा पद्धतीने पुरवलं जातं, याचा सुद्धा आपल्याला आढावा यामध्ये आपल्याला समजून घेता येणार आहे. तर बघा, कर्तव्य या संकल्पनेमध्ये त्याचं जे महत्त्व आहे, ते कशा पद्धतीने मांडलं गेलं किंवा कशा पद्धतीने त्याचा समावेश जो आहे, तो घोषणापत्र स्वरूपात झाला जागतिक पातळीवर, ते आपण बघूया. बघा, मानवाधिकार वैश्विक घोषणापत्र हे स्वीकारण्याला 50 वर्ष पूर्ण झालेले होते आणि त्या 50 वर्षाचा जो वर्धापन दिन होता, तो 1998 साली स्पेनमधील वालेन्सिया शहरमध्ये तो साजरा करण्यात आला. आणि तिथे साजरा केल्यानंतरच युनेस्कोच्या मार्गदर्शनाखाली असं मांडलं गेलं, की विश्वमान्य मानवाधिकार आणि मूलभूत स्वातंत्र्याचं संरक्षण व संवर्धन करण्यासाठी एक व्यक्ती, समूह आणि समाजातील घटकांचे अधिकार आणि जबाबदारी आणि मानवी कर्तव्याचं वालेन्सिया घोषणापत्र म्हणून ते ओळखलं जातं. म्हणजे जिथे आपण व्यक्तीच्या अधिकारांना, त्याच्या स्वातंत्र्याला, त्याच्या जगण्याला महत्त्व देतो आहोत, त्यासोबतच त्या व्यक्तीच्या अपोझिट जे इतर व्यक्ती, समुदाय किंवा समाज आहे, तर त्यांनी मानवी कर्तव्याचं सुद्धा पालन केलं पाहिजे आणि मग त्या दृष्टीचं जसं आपण जागतिक मानवी हक्काचं एक घोषणापत्र बघतो, त्याच पद्धतीने व्हॅलेन्सिया घोषणापत्र जे आहे, ते कर्तव्याचं घोषणापत्र मानलं जातं. मग या घोषणापत्राला जागतिक पातळीवर जे नोबेल पुरस्कार विजेते होते किंवा जे विद्वान होते, त्यांचं असं म्हणणं होतं, की जसं तुम्ही मानवी अधिकारांचं घोषणापत्राला एवढं महत्त्व प्राप्त करून देत आहात किंवा त्याचा जेवढा तुम्ही प्रसार करता आहात, त्याच पद्धतीने मग कर्तव्याचं सुद्धा एक घोषणापत्र असावं आणि त्याचंही संवर्धन आणि प्रसार जो आहे तो केला जावा. मग या घोषणापत्राला कायदेशीर आधार प्रदान करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या महासभेने 1999 मध्ये मानवजातीच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्याचं एक घोषणापत्र स्वीकारलं आणि या घोषणापत्रालाच आपण वालेन्सिया घोषणापत्र म्हणतो आहोत. तर याच्यामध्ये विविध शीर्षकांच्या अंतर्गत प्रत्येकाचे कर्तव्य काय आहे, हे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्याची मांडणी झालेली आहे. तो आजच्या व्याख्यानामध्ये आपण त्यातलाच एक भाग बघणार आहोत, ज्याच्यामध्ये मानवी अधिकाराचे जे रक्षक आहेत, त्यांना काय अधिकार दिलेले आहेत आणि त्यासोबतच त्यांचं संरक्षण सुद्धा महत्त्वाचं आहे आणि मग त्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीची कृती स्वीकारणं गरजेचं आहे, ते सुद्धा आपल्याला बघता येईल. बघा, मानवाधिकाराच्या संरक्षणार्थ आणि त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणं म्हणजे जे रक्षक आहे, त्यांनी सातत्याने ही कृती करणं अपेक्षित आहे. मानवी अधिकाराच्या संदर्भात जे काही कार्य करता येऊ शकतं, म्हणजे असं नाही की तुम्हाला फक्त त्याची जाणीव झालेली आहे किंवा त्याचं तुम्ही फक्त लोकांना शिक्षण देतायत. तर वास्तविक स्वरूपामध्ये तुम्हाला ती समस्या टाळण्यासाठी किंवा त्या मानवी अधिकाराचं जे उल्लंघन होत आहे, ते टाळण्यासाठी कार्य करणं गरजेचं आहे. मग यासाठी
संघटना आणि गैरसंस्था स्थापन करू शकतात, ज्यांना आपण एन-जी-ओज म्हणतो. आज भारतामध्ये असंख्य एन-जी-ओज आहेत, ज्या नदीसाठी, पर्यावरणासाठी, स्त्रियांसाठी, बालकांसाठी, दुर्बलांसाठी, विविध घटकांच्या अनुषंगाने ज्यांना मदतीची गरज आहे किंवा ज्यांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन आहे, त्यांच्यासाठी काम करताना दिसतात. आणि या संस्था फक्त भारतातच नाही, तर त्याचं स्वरूपच जागतिक पातळीवर आहे. याशिवाय शांतीपूर्ण एकत्र होणं, जमा होणं, मानवी अधिकारांशी संबंधित जी काही माहिती आहे, ती प्राप्त करणं, ती स्वीकारणं आणि राखून ठेवणं आणि तिचा प्रसार करणं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती पोहोचवणं. याशिवाय मानवी अधिकार आता समाज बदलतो आहे, सामाजिक गुंतागुंत वाढते आहे आधुनिक काळामध्ये. मग अशा वेळी मानवाधिकाराच्या ज्या काही नवीन संकल्पना आहेत किंवा ज्या काही नवीन गोष्टी समोर येत आहेत, तर त्या दृष्टीने त्याची चर्चा करणं, त्या तत्त्वांचा विकास करणं, त्यांचं विश्लेषण करणं आणि त्याला मान्यता देऊन त्याच्यावरची जी काही उपाययोजना असतील, त्याची मांडणी करणं यामध्ये अपेक्षित आहे. कार्याच्या कोणत्याही पैलूकडे जगाचं म्हणा, देशाचं लक्ष जर आकर्षित करायचं असेल, तर त्यासाठी प्रस्ताव सादर करणं असेल किंवा त्यासाठी प्रसार माध्यमांचा वापर करणं असेल किंवा शासकीय पातळीवर ते प्रयत्न ते करू शकतात. म्हणजे अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांचं सुद्धा लक्ष वेधण्याचं काम या मानवी अधिकाराच्या रक्षकांकडनं केलं जातं. त्यासोबतच अधिकृत धोरणं आणि कायद्यांच्या तक्रारी करणं, तक्रारींचं पुनरावलोकन करणं. या माध्यमातून मग त्या व्यक्तीला एक अधिकार तर प्राप्त होतोच आहे, पण संरक्षण पण मिळतं आहे, की ज्याचं त्यांना फक्त लोकांमध्ये जी काही त्यांना जाणीव-जागृती निर्माण करायची आहे, ती फक्त बिगर शासकीय पातळीवर नाही करायची आहे, शासकीय पातळीवर करायची आहे आणि मग एखादा कायदा हा मानवी अधिकारांचं उल्लंघन करणारा असेल, तर त्याला विरोध करणं किंवा विरोध करताना त्याचं एक पुनरावलोकन करणं, त्याचं मूल्यमापन करण्याचं काम इथे होताना दिसतं. त्याच्यानंतर वैध कायदेशीर मदत किंवा इतरांना सल्ला देणं किंवा सहाय्य प्रस्तावित करणं किंवा प्रदान करणं. आता हे हे मानवाधिकाराचे रक्षक आहेत, तेही करू शकतात आणि शासनाच्या माध्यमातून सुद्धा त्या रक्षकांना ही कायदेशीर मदत किंवा सल्ला किंवा सहाय्य जे आहे, ते तिथे प्रस्थापित करता येऊ शकतं. म्हणजे आजच्या मितीला ज्या काही बिगर शासकीय संस्था आहेत, त्यांना शासनाच्या माध्यमातून अनुदान मिळतं. का? कारण ते तितक्या चांगल्या पद्धतीचं काम करतायत, ज्याच्या माध्यमातून समाजामध्ये स्थिती सुधारते आहे किंवा जे मानवी अधिकारांचं उल्लंघन आहे, ते कमी होतं आहे किंवा त्याला आपण टाळू शकतो. ती त्यांची भूमिका इतकी महत्त्वाची आहे, की शासनाला सुद्धा त्यांची दखल घ्यावी लागते. त्यामुळे त्यांचं संरक्षण, त्यांना अनुदान देणं, त्यांना मदत करणं ही जबाबदारी सुद्धा शासनाची आहे. त्याशिवाय ज्या काही सार्वजनिक सुनावण्या असतील, प्रक्रिया असतील किंवा ज्या काही चाचण्या असतील त्यांच्यामध्ये उपस्थित राहणं, आपल्या ज्या काही संस्था आहेत, त्यांना बाधा पोहोचू न देणं, जास्तीत जास्त संपर्कात राहणं, ज्या माध्यमातनं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं, आपल्या विचारांची देवाण करणं. प्रभावी उपायांपासून फायदा घेणं हे सुद्धा. म्हणजे जसं आता शासनाच्या बाबतीत आपण म्हणतो, की शासनाला बिगर शासकीय संस्थांच्या कामाचं नेहमीच कौतुक असतं आणि त्याच्यामुळेच त्यांच्या माध्यमातून अनुदान मदत जी आहे, ती या संस्थांना होतच असते. याच्याही पुढे जाऊन आजच्या मितीला प्रत्येक शासन व्यवस्था जी आहे, जे काही नियम, कायदे किंवा ज्या काही योजना राबवते, तर याच्यामध्ये बिगर शासकीय संघटनांनी काय अहवाल मांडलेले आहेत, त्यांनी काय प्रस्ताव सादर केलेले आहेत, याचा विचार आवर्जून शासन संस्था करत असते. ज्याच्या माध्यमातून त्यांना कळतं, की नेमकं आपल्या समाजातल्या कोणत्या दुर्बल घटकांना मदतीची गरज आहे किंवा नेमकं आपल्या समाजामध्ये कोणत्या परिवर्तनाची, कोणत्या सुधारणेची गरज आहे. अशा स्वरूपात जे संरक्षक आहेत, या संरक्षकांना त्यांची जी काही उपजीविका असेल किंवा त्यांचा जो काही व्यवसाय असेल, तर त्याचा कायदेशीर त्यांना उपयोग करता आला पाहिजे. त्यांच्या त्या उपजीविकेला किंवा व्यवसायाला संरक्षण जे आहे ते प्राप्त झालं पाहिजे. त्याशिवाय त्यांना जी काही संसाधनं लागणार आहेत, जी काही डिमांड त्यांच्याकडनं होत असेल, त्याची पूर्तता करून देणं, त्याची प्राप्ती करून देणं आणि त्यांचा उपयोग त्यांना सक्षमपणे करता येईल. तर या दृष्टीने सुद्धा त्यांना संरक्षण जे आहे ते दिलं गेलेलं आहे. अशा स्वरूपामध्ये मानवी अधिकारांचं जे रक्षक आहेत, त्यांना अधिकार पण आहेत आणि शासनाच्या माध्यमातून त्यांचं संरक्षण केलं जावं, अशी सुद्धा एक प्रकारे पूर्तता जी आहे ती व्हावी, अशी अपेक्षा तिथे केली जाते. मग आता आज जे काही आपण शिकलो, त्याचा एक थोडक्यात आपण सारांश बघूया. बघा, सुरुवातीच्या टप्प्यात आपण जबाबदारी आणि कर्तव्य यांच्यामध्ये फरक आहे. जबाबदारी ही मुख्यतः नैतिक आणि नीतिविषयक गोष्टींमधनं उद्भवते. ते काय चांगलं, काय वाईट, काय योग्य, काय अयोग्य अशा स्वरूपामध्ये ती उद्भवत असते. आणि मग या कर्तव्य जे आहे, हे या जबाबदारीतनं उद्भवत असतं. कारण तुम्ही कृती करता. तुम्ही तुमच्या अधिकारांना किंवा तुमच्या त्या कृतींना जेव्हा अवतरित करता, तर मग अशा वेळी त्याच्यामुळे इतरांना दुखापत किंवा इतरांना हानी होऊ नये, या स्वरूपामध्ये कर्तव्य उभे राहत असतं.
मग विविध प्रकारांच्या माध्यमातून आपल्याला कर्तव्याचं स्वरूप लक्षात येतं. ते नैतिक कर्तव्य कशी असतात, अधिग्रहण म्हणजे स्वीकारलेले कर्तव्य कशी असतात, कायदेशीर कशी आहेत, राजकीय स्वरूपाची कशी आहेत किंवा एक मानवाधिकाराच्या दृष्टिकोनातून व्यक्तींनी स्वतःच्या त्या विकृत वृत्तीला किंवा जिथे मानवी अधिकारांचं उल्लंघन होत आहे, अशा गोष्टींना नियंत्रित करण्याच्या अनुषंगाने नीतिमूल्य आणि जी काही मानकं आहेत नैतिकतेची, त्या मानकांना आपण सुधारण्यासाठी काय प्रयत्न करू शकतो, हे त्या कर्तव्याच्या विविध प्रकारांच्या अनुषंगाने आपल्या लक्षात येतं. म्हणजे ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या कृतीमध्ये सुधारणा घडवून आणू शकतो. त्यासोबतच कोणत्याही कर्तव्याचं निर्वाहन करताना नेहमी प्रामाणिक असण्याची अपेक्षा करते. जर तुम्हाला तुमच्या अधिकाराचा उपभोग घेण्याविषयी इतकी तळमळ असेल किंवा इतका तुमचा दावा असतो किंवा एवढी तुमची मागणी असते, पण त्यासोबतच इतरांविषयीची सुद्धा तुम्ही आपुलकीची, आदराची आणि सन्मानाची भावना ठेवणं गरजेचं आहे. आणि हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा माणूस म्हणून आपण प्रामाणिकपणे एखादी कृती करू शकतो किंवा एखादा निर्णय घेऊ शकतो. म्हणजे अधिकार आणि संकल्पना ह्या टाळता येण्यासारख्या नाही आहेत. आजच्या व्याख्यानामध्ये आपण जे काही शिकलो, त्यामध्ये मी तुम्हाला काही स्वाध्याय देणार आहे. तर त्याचा एक रिव्हिजन म्हणून तुम्ही अभ्यास करू शकता. पहिला स्वाध्याय म्हणजे कर्तव्य म्हणजे काय आणि मानवी हक्कांच्या दृष्टीने महत्त्व विशद करा. दुसरा स्वाध्याय आहे, की कर्तव्याचे जे विविध प्रकार आपण बघितले, ते तुमच्या भाषेत सुद्धा तुम्ही स्पष्ट करू शकतात. आणि जर तुम्हाला असं वाटलंच, की आणखीन याच्यामध्ये काही कर्तव्य ॲड होऊ शकतात, तर ते सुद्धा तुम्ही तिथे सामावून शकतात. अशा स्वरूपात आजचं व्याख्यान इथे संपलेलं आहे. आपण पुढच्या सत्रामध्ये खालील मुद्द्यांचा आढावा घेऊया. जसं आपण मानवाधिकारांचं कर्तव्य संदर्भातलं घोषणापत्र बघितलं, ज्याच्यातलं पहिलं शीर्षक आज आपण बघितलं, की मानवी अधिकाराच्या रक्षकांना संरक्षण देणं किंवा त्यांना असणारे अधिकार आज आपण बघितले. आता पुढच्या व्याख्यानामध्ये आपण राज्य, व्यक्ती आणि राष्ट्रीय कायदा जो आहे, यांची त्या मानवाधिकाराच्या कर्तव्यासंदर्भात काय भूमिका असणं अपेक्षित आहे? याशिवाय कर्तव्याचा व्यक्तीवर, समाजावर कशा पद्धतीचा प्रभाव पडतो? कर्तव्य आणि मूल्य यांचा काय संबंध आहे? आणि सोबतच अधिकार आणि कर्तव्य संबंध कशा स्वरूपाचे असतात? त्याचं विश्लेषण जे आहे, ते आपण करणार आहोत. धन्यवाद.